अनेकदा आपल्याला प्रश्न पडतो की भाजी काय बनवायची। आपल्या घरामध्ये भाज्या असल्यावर सुद्धा आणि नसल्यावर सुद्धा काहीतरी वेगळं खावंसं असं वाटत असतं। नमस्कार, मी प्रज्ञा, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर बघूया आपण काहीतरी वेगळं करून। यासाठी मी घेतली आहे 4 चमचे चणा डाळ, 2 चमचे खोबऱ्याचे काप, 1 चमचा धने, अर्धा चमचा खसखस, चक्री फूल, 1 दालचिनीचा तुकडा, दगडफूल आणि मोठा कांदा कापून घेतला, 10 ते 12 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं त्याचे काप करून घेतले आणि 1 मोठा टोमॅटो घेतला। पण हा आपल्याला आत्ता लागणार नाही, पहिल्यांदा आपल्याला या सगळ्यांचं वाटण करून घ्यायचं। त्यासाठी मी इकडे पॅन गरम करायला ठेवलं। ह्याच्यामध्ये आता खोबऱ्याचे काप चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे। हे झाल्यानंतर याच्यामध्ये दगडफूल, चक्रीफूल, धने, दालचिनी हे घालून याला सुद्धा भाजून घ्यायचं। आता याच्यामध्ये खसखस घालायची। खसखस लगेच होते, 2 सेकंद फक्त ठेवायचे आणि लगेच हा मसाला काढून घ्यायचा प्लेटमध्ये। हे झाल्यानंतर आपण आता डाळ भाजून घेऊ। डाळसुद्धा आपल्याला लालसर रंग येईपर्यंत भाजून घ्यायची, लो गॅसवरती। जास्त भाजायची नाही डाळ, नाहीतर आपल्या रस्स्याला डाळीचा वास लागू शकतो। अशी छान अशी लालसर झाली पाहिजे। ही भाजल्यानंतर याला सुद्धा आपण काढून घेऊया। आणि आता याच्यामध्ये कांदा आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा। कांदासुद्धा छान असा होईपर्यंत भाजून घ्यायचा। हे झाल्यानंतर हे जे संपूर्ण मसाले आपण भाजून घेतले, थंड झाल्यानंतर आपल्याला हे मिक्सरला वाटून घ्यायचे आहे। याच्यामध्ये आलं, लसूण, कोथिंबीर आणि आपण भाजून घेतलेला मसाला हे सगळं एकत्र वाटून घ्यायचं। असं छान याची पेस्ट बनवून घ्यायची। आता याला आपण फोडणी देऊया। यासाठी मी पॅनमध्ये 3 ते 4 पळी तेल गरम करायला ठेवलं। तेल गरम झाल्यानंतर कांदा घालून घ्यायचा। कांदा छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्यायचा। कांदा झाल्यावर याच्यामध्ये मी हळद, 1 चमचा लाल तिखट आणि 1 चमचा मटण मसाला घालून घेतला आणि जे वाटण बनवून घेतलं होतं ते घालून घेतलं। आता याला छान परतून घ्यायचं, तेल सुटेपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं या मसाल्याला। असं छान तेल सुटलं की ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहे। टोमॅटोचे मोठ्या मोठ्या फोडीच मी करून घेतल्या। ह्या टोमॅटोला आपल्याला जास्त शिजवायचं नाही, 2-1 मिनटं फक्त याला या मसाल्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं। या भाजीला आमच्याकडे बंगला मसाला असं म्हणतात। आता ते नेमकं कशामुळे हे मला काही माहिती नाही, पण माझी सासूबाई याला बंगला मसालाच असं म्हणत असते। पण खायला खूपच टेस्टी आणि भारी लागतो हा रस्सा। घरच्या साहित्यामध्येच छान मसाला रस्सा असा हा तयार होतो। आता याच्यामध्ये आपण आपल्या आवडीनुसार गरम पाणी घालून घेणार आहे। तसं तर हा जो रस्सा आहे हा जरा थिकच असतो, घट्टसरच असतो, जास्त पातळ याला बनवत नाही आणि खायला खूप मस्त आणि टेस्टी लागतो। आता याच्यामध्ये गरम पाणी घालून घेतल्यावर चवीनुसार मीठ घालायचं आणि 5 ते 10 मिनिटं याला लो टू मीडियम गॅसवरती याला शिजवून घ्यायचं। असं छान तयार होतो हा रस्सा। बघा, असं छान दाटसर तयार झालेला आहे। आता आणि ह्या ज्या टोमॅटोच्या फोडी आपल्याला दिसत आहेत ह्यासुद्धा खायला खूप छान लागतात। भाकरीबरोबर हा रस्सा मस्त चुरून खायचं किंवा भाताबरोबर सुद्धा तुम्ही याला खाऊ शकता। पण मी सजेस्ट करेल की भाकरीबरोबरच तुम्ही याला सर्व करा। असं छान ताटामध्ये याला वाढून घ्यायचं। गरमागरम बंगला मसाला रस्सा, भाकरी, कांदा, निंबू आणि मी इथे मेथीची भाजी बनवली होती, ती मेथीची भाजीसुद्धा वाढून घेतली। तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।